या 50व्या आणि 51व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस निर्माण होतील, परंतु हे सुद्धा आमचे दिवा स्वप्न ठरते की काय असं आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांना वाटू लागलेले। शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून तर मार्केटला नेईपर्यंत त्याचा भाव मात्र लोक ठरवतात आणि ज्या वेळेला शेतकऱ्याला द्यायची पाळी येते त्यावेळेला मात्र शासन त्याचा भाव ठरवतो। तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट आणून तुम्ही अमृत प्राशन करणारे आणि आमच्या जमिनी घालून मात्र आम्हाला वीस पाजवण्याचं जर तुम्ही काम करताल तर हा शेतकरी जागृत झालेला आहे। तुम्हाला तुमची खुर्ची शासन कोणतंही जरी असेल तर ती जड गेल्याशिवाय राहणार नाही। आजच्या आमच्या धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या कुशल नेतृत्वाने हा 51वा दिवस आणि आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये म्हटलं जातं 12 वर्ष झालं म्हणजे त्याला तपपूर्ती म्हणायचं, 25 झाले त्याला रौप्य महोत्सव म्हणायचं आणि 50 झाले त्याला सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं। असं आज आम्हाला वाटत होतं की निदान पक्षी काहीतरी सोन्याचे दिवस या 50व्या आणि 51व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस निर्माण होतील, परंतु हे सुद्धा आमचे दिवा स्वप्न ठरते की काय असं आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांना वाटू लागलेले। कारण आम्हाला जणू काही कोणी दुसरा वालीच नाही। हर गोष्ट आपण पाहता सध्या सोयाबीन आहे, ज्यावेळेला ट्रॅक्टर न्यायचं तर त्यावेळेला सुद्धा त्याचा सर भाव ठरवला जातो। ज्यावेळेला आम्हाला वेचायचं रोजदारीला भाव ठरवावा लागतो, सोयाबीनचं बी घ्यायचं त्याचा आम्हाला भाव ठरवावा लागतो। त्याच्यानंतर ते ज्यावेळेला आम्हाला पेरल्याच्या नंतर खत टाकायचं 1700 रुपयाला एक बॅग आहे त्याचा सुद्धा आम्हाला भाव ठरवावा लागतो। ज्यावेळेस आमची सोयाबीन ज्या काढायची तर त्यावेळेला काढण्याला सुद्धा 4500 रुपये एकरी हा भाव ठरवावा लागतो। अहो ती झाकून ठेवायची असेल तर पन्नी जर विकत घ्यायची असेल त्याचा सुद्धा आम्हाला भाव ठरवावा लागतो। मळणी यंत्र मधून काढायची तेव्हा आम्हाला भावच ठरवावा लागतो। ज्या वेळेला आम्हाला ती सोयाबीन काढून गाडीत टाकायची त्यावेळेला सुद्धा आम्हाला भावच ठरवावा लागतो। आणि एवढं काढून ज्यावेळेला आम्ही मार्केटमध्ये नेतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला आडत हमाल देऊन सोयाबीन मध्ये तो बिचारा तो ज्यावेळेला आडतवाला हात घालतो तर तो मौचर कमी आहे म्हणून आमचा शेवट आमची निराशा होते। पण तिथं मात्र आमचं काय हातात नाही, कारण हा भाव आमच्या हातात नाही, ते भाव मात्र आमचं शासन ठरवतो। शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून तर मार्केटला नेईपर्यंत त्याचा भाव मात्र लोक ठरवतात आणि ज्या वेळेला शेतकऱ्याला द्यायची पाळी येते त्यावेळेला मात्र शासन त्याचा भाव ठरवतो। आणि म्हणून प्रामुख्याने मला हा प्रश्न पडला की वास्तव विचार केला तर आमच्या आता या जमिनी चालल्या, अरे सोयाबीन तर फुकटच तुम्हीच भाव ठरवता, परंतु आमच्या जमिनीचा सुद्धा आमच्या जमिनी पण भाव तुम्ही ठरवू लागलेले। शंकरासारख्या भोळ्या बाबड्या आमच्या शेतकऱ्याचा जसं ज्यावेळेला मंथन झालं त्यावेळेला त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडले, पण 14 रत्न बाहेर पडल्याच्या नंतर मात्र त्यामध्ये जे 2 पदार्थ होते, एक अमृत होतं आणि एक विष होतं। विष मात्र आमच्या भगवान विष्णूने भोळ्या बाबड्या शंकराला सांगितलं ते तूप आहे आणि आपण मात्र अमृत प्राशन केलं। मला याच्यात तुम्हाला असा प्रश्न करायचा, अहो या शासनाला की अरे भोळ्या बाबड्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं त्याच्या हातात न ठेवताना असं विष पाजवण्याचं काम तुम्ही करू नये। कारण तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट आणून तुम्ही अमृत प्राशन करणारे आणि आमच्या जमिनी घालून मात्र आम्हाला विष पाजवण्याचं जर तुम्ही काम करताल तर हा शेतकरी जागृत झालेला आहे। एक ना एक दिवस तो जागा होईल आणि तुम्हाला तुमची खुर्ची शासन कोणतंही जरी असेल तर ती जड गेल्याशिवाय राहणार नाही। एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि होईन तोपर्यंत आमच्या मागण्या सार्थ आहे पण त्या तुम्ही पूर्ण कराव्या एवढी अभिलाषा व्यक्त करतो।